हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू वन न्यू व्लॉग. आजचा हा व्लॉग तुम्हाला स्क्रीनवरती दिसतात खूप सारे मेकअप प्रोडक्ट्स. मुलींसाठी तर खूप आवडीची गोष्ट आहे मेकअप, बिकॉज एव्हरीडे लाईफमध्ये पण किंवा तुम्ही फंक्शनमध्ये जाता विदाऊट मेकअप आपला जो कॉन्फिडन्स असतो थोडासा डाऊन होतो. बट त्याचसाठी मी मुलींसाठी स्पेशली व्हिडिओ घेऊन आले की माझ्याजवळ सेल्फ मेकअपसाठी कुठले प्रोडक्ट मी यूज करते. आणि तुम्ही जर बिगिनर्स असाल तर तुम्हाला तुमच्या सेल्फ मेकअपच्या वॅनिटीमध्ये कुठले प्रोडक्ट तुम्ही ठेवू शकता ही व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला आयडिया येईलच. प्लस हे जे प्रोडक्ट आहेत हे मिळून तुम्ही ब्राईडसुद्धा रेडी करू शकता. जर तुम्ही मेकअप आर्टिस्ट असाल आणि नवीन असाल या फील्डमध्ये तर तुम्ही बेसिक या गोष्टी घेऊन म्हणजे थोडी कमी इन्व्हेस्टमेंट करून तुम्हाला बेसिकमध्ये हे जे प्रोडक्ट तुम्ही घेतलात आणि तुमची ब्राईड तुम्ही बिंदास्त रेडी करू शकता. सो जास्त टाईम न घेता आपण व्हिडिओला सुरुवात करूया. सो चलो. सो फर्स्ट आहे आपल्याकडे जे मस्ट आहे आपल्या प्रोडक्टमध्ये की तुमच्याजवळ क्लिन्झिंग करण्यासाठी माझ्याकडे वेट वाईप्स आहेत. सो हे आहे माझ्याकडे वेट वाईप्स. देन हे टोनर गुलाब जेल आहे, ह्याचं टोनर म्हणून आपण यूज करू शकतो. सो बेसिकमध्ये मी हे माझ्याकडे ठेवलं आहे आणि मी हे यूज करते. म्हणजे हे क्लिन्झिंगचं काम करतं, टोनरचं काम करतं. देन मॉइश्चरायझर मी आहे ना, वेट आय विल शो यू. हे आहे मॉइश्चरायझर. हे सॉफ्ट निव्हिया सॉफ्टचं आहे मॉइश्चरायझर. हे मी यूज करते. हे ऑल स्किन टाईपसाठी आहे, फेस बॉडी हँड्स. बट हे मी बेसिकमध्ये हे यूज करते माझ्यासाठी. देन प्रायमरमध्ये माझ्याकडे हे इनसाईडचं प्रायमर आहे 3-in-1. हे पोअर लॉक करायचं पण काम करतं खूप छान प्रकारे. सो मी हे यूज करते आणि याचा मला रिझल्ट खूप चांगला वाटला. मी यूज करते आता, खूप महिने झाले मी हे यूज करते. हे पण लॅक्मीचं मी एक घेऊन ठेवलेलं खूप आधी, बट हे आता मी शक्यतो यूज कमी करते, बट हे जास्त करते. हे प्रायमर इनसाईडचं प्रायमर आहे माझ्याकडे. देन फाउंडेशनमध्ये माझ्याकडे माझा स्किन टाईप जो आहे फेअर, त्याच्यापेक्षा थोडा एक शेड डार्कर फाउंडेशन मी माझ्याकडे ठेवला आहे. हा मेबेलिनचा आहे सुपर स्टे 24 आवर फुल कव्हरेज फाउंडेशन. फुल कव्हरेज देतं आणि खूप मस्त ब्लेंड पण छान होतं. त्याचं ब्लेंडिंग पण खूप छान आहे. हे माझं फेवरेट आहे, मी यूज करते स्वतःसाठी पर्सनली. देन ही लॅक्मीची सनस्क्रीन आहे. सनस्क्रीन पण आता उन्हाळ्याचा सीझन चालू आहे, सो हे तर आपल्या वॅनिटीमध्ये पाहिजेलच सनस्क्रीन. देन आयब्रो डिफाईन करण्यासाठी माझ्याकडे एक असं पॅलेट आहे. वेट, पॅलेट जस्ट मी आता हा नवीनच घेतला आहे बिकॉज आता मला ना ऑर्डर्स पण आहेत आणि मला पर्सनली पण हा यूजला लागतो. हे बघा नवीनच मी तुमच्यासोबत इकडे ओपन केलं. हे बघा खूप छान आहे. आपण याच्यामध्ये ब्लॅक आहे, ब्राऊनचे शेड आहेत. म्हणजे तुम्हाला असे जे शेड आपल्याला लागतात आयब्रो डिफाईनसाठी ते आहे त्याच्यामध्ये आणि मस्त आहे. खूप सारे शेड्स आहेत त्याच्यामध्ये. सो हे न्यू घेतलं आहे मी, अजून यूज नाही केलं आहे, बट लेट्स सी. बट ह्याच्यामध्ये असं काही रिझल्ट दाखवण्यासारखं नाही. हे तुम्ही कुठलं पण घ्या, तुम्हाला चांगलंच. तुम्हाला जर मेकअप व्यवस्थित करता येत असेल, आयब्रो डिफाईन छान करता येत असतील तर तुम्ही ह्याचा उपयोग खूप छान प्रकारे करू शकता. सो हे आहे. देन हे मी वापरते, तुम्ही माझ्या मागच्या व्हिडिओमध्ये पण बघितलं असेल. हे आहे माझ्याकडे हायलायटरचे शेड्स. देन इकडे ब्लशर आहे, ब्लशर पॅलेट. हे माझं ब्लशर पॅलेट आहे. हे मी पर्सनली यूज करते. हे मी पर्सनली यूज करते प्रोडक्ट. अगेन तुम्हाला सांगते, हे पर्सनली जास्त यूज करते मी प्रोडक्ट. दुसरी गोष्ट, मी मेकअप आर्टिस्ट आहे, सो बाकीचे जे प्रोडक्ट आहेत ते मी खूप म्हणजे क्लीन वगैरे करून यूज करते. जसं की ब्रश आपण खूप सारे क्लायंटवर यूज करतो, सो ब्रश पण क्लीन कसे करायचे त्याचा एक सेपरेट व्हिडिओ दाखवेन मी तुम्हाला, मेकअप ब्रश. देन इकडे आहे परत एक माझ्याकडे हा थोडासा डार्क शेड आहे, फॉरएवर 52चा आहे, जो की मी ॲज अ कन्सिलर म्हणून पण माझ्या स्किनवरती यूज करू शकते.
सो हा एक मी ठेवला आहे. देन ही डर्मा कलरची फिक्सिंग पावडर आहे माझ्याकडे. फिक्सिंग पावडर दाखवते, वेट. हे बघा, फिक्सिंग पावडर आहे माझ्याकडे ही. देन इकडे आहे आपल्याकडे कॉन्टोरिंग पॅलेट. कॉन्टर अँड हायलायटर पॅलेट आहे हा. पण आता मी खूप म्हणजे जवळजवळ एक वर्ष झालं असेल, 1-2 वर्ष हा मी यूज करते. सो हा एक पॅलेट माझ्याकडे आहे. देन असंच एक व्हॅनिटीमध्ये तुमच्याकडे असायला हवं, कारण खूप वापरून झाल्यानंतर कॉम्पॅक्ट पावडरच्या ह्याच्यामध्ये ठेवता येतं. हा स्पंज असा एक तुम्ही घेऊन ठेवा. देन ही मॅकची कॉम्पॅक्ट आहे, मॅकचं कॉम्पॅक्ट, जे की तुम्ही बेसिक मेकअपमध्ये इकडून असं यूज करायचं आहे. बघा, खूप छान आहे हे. आहे पॅलेट. हे बघा 2 शेड आहेत, हा एक आणि हा एक शेड. ठीक आहे. देन हे झालं. देन मेन कधीतरी आपण असं फंक्शनला, मला आवडतात की मी लेन्स यूज करते थोडं डार्क असं मेकअप वगैरे केला तर. सो मेकअपला सूट येईल. आता नेहमी बेसिक जो करतो त्याच्यावरती आपले नॉर्मलाइज चांगले वाटतात ठेवायला मला, बट हेवी मेकअप केला तर हे लेन्स मी यूज करते. आणि ह्याचा कंटेनर आहे, तुम्ही सोल्युशन टाकून हे छान असे ठेवू शकता, परत रियूज करता येतात आपल्याला. देन हे फ्लिक्सचं माझ्याकडे ना टूल आहे, फेशियल टूल, लिफ्टिंग टूल. हे पण मेकअप करायच्या आधी मी यूज करते स्किन प्रेपमध्ये. देन फिक्सर तर आपल्याला लागतात सेटिंग, मेकअप सेट करण्यासाठी, मेकअप फिक्स करण्यासाठी. हा एक बेसिकमध्ये मी माझ्याकडे ठेवला आहे, माझ्यासाठी यूज करते हा. देन ह्याच्यामध्ये आहेत हे कन्सिलरचे 2 शेड्स जे मला यूज होतात. ही आहे आपल्याकडे जेल, 2 वे जेल आहे ही आपल्याला जेव्हा म्हणजे ग्लिटरवाले आय शॅडोज असतात ना, तर ते ह्याच्याने खूप छान म्हणजे फिक्स करता येतात आपल्याला आईजवरती छान, त्यासाठी यूज होतं. हे एक आहे माझ्याकडे. देन हे व्हाईट कलरची आयलायनर आहे माझ्याकडे, व्हाईट कलरचं. हे बघा, ह्याला शार्पनरने तुम्ही शार्प करू शकता जेव्हा जेव्हा हे कमी होईल किंवा यूज म्हणजे आपल्याला असं वाटते की व्यवस्थित असं होत नाही आहे बघा, तेव्हा तुम्ही करू शकता ह्याला. हे आहे. देन हा एक न्यूड शेड ठेवला आहे मला जास्त, म्हणजे जेव्हा बेसिक करते तेव्हा एक न्यूड शेड मी यूज करते. लिपस्टिकचा एक रेड ठेवले, छोटी लिपस्टिक. देन लिप बाम आहे माझ्याकडे हे वाला. देन मस्करा आहे इकडे. देन आयलायनर ब्लॅक हे वालं. देन एक नेल कटर व्हॅनिटीमध्ये ठेवते, बिकॉज मला नेल्स आताही तुम्ही बघू शकता मला नेल्स वाढलेले आवडत नाहीत. देन हे आय बेस आहे व्हाईट कलरचं असं मिळतं, ज्याच्याने कलर खूप पॉप आउट होऊन दिसून येतात. वेट दाखवते तुम्हाला काढून बघा, व्हाईट कलरचे आहे. बस म्हणजे असं खूप साऱ्या गोष्टी घ्यायची गरज नाही आहे. ह्या प्रोडक्टमधून पण तुम्ही ब्राईड रेडी करू शकता. जर तुम्ही चांगले प्रो असाल मेकअपमध्ये तर तुम्हाला खूप चांगल्या प्रकारे कुठल्याही प्रोडक्टचा यूज करता येईल. देन आहे ब्लॅक कलरचा आहे माझ्याकडे, वॉटरप्रूफ, लॉंग लास्टिंग आहे. हे पण मी यूज करते कधी कधी, जास्त नाही.
जेल आयलायनर आहे हे पण काजळ पेन्सिल आहे, एक शार्पनर ठेवून दिलं मी. हे पेन्सिल्स वगैरे कधीतरी शार्प वगैरे करायला लागतात हे वाले, सो त्याच्यासाठी एक छोटी लिपस्टिक आहे माझ्याकडे ही. सो येस, दॅट्स इट. हे जे प्रोडक्ट आहेत ते आपल्याला वॅनिटीमध्ये ठेवावेच लागतात. आणि येस, फायनली कार्निवलचं आयशॅडो पॅलेट, ते पण आपल्याला लागणार आहे बिकॉज आय मेकअप करण्यासाठी तुमच्याकडे खूप सारे मस्त मस्त कलरचं पॅलेट असेल. त्याच्यामध्ये तुम्हाला सांगते त्याच्यामध्ये खूप सारे कलर मिळतात. हे बघा, असे खूप सारे कलर याच्यामध्ये मिळून जातात. सो म्हणून पर्सनली मी हे वाला यूज करते. आणि माझ्याकडे आय थिंक के ब्युटीचं आहे आयशॅडो पॅलेट, ते मी ब्राईडसाठी ठेवलं आहे. बट असं काही नाही, ब्राईडसाठी पण मी यूज करू शकते. सो दॅट्स इट. हे एवढे प्रोडक्ट तुमच्याकडे असायलाच हवेत बेसिकमध्ये. देन इकडे हे ब्लेंडर आहे, ब्युटी ब्लेंडर, हे पण तुमच्याकडे असायलाच पाहिजे. दुसरी गोष्ट हे आहे इनसाईडचं करेक्टर आहे. हा माझ्याकडे करेक्टर म्हणजे जे आपल्या फेसवरती डाग वगैरे असतात ना, ते करेक्टिंग करण्यासाठी मला तरी हे ऑरेंजच लागतो हा कलर. करेक्टर म्हणजे करेक्टिंगचं काम करतं हे, ठीक आहे. तर त्यासाठी मी हे पर्सनली यूज करते. हा एक शेड मला लागतोच माझ्यासाठी म्हणून. सो व्हिडिओ कसा वाटला तुम्ही नक्की मला कमेंट करून सांगा. तुमच्याकडे ह्याच्यामधल्या कुठल्या कुठल्या गोष्टी आहेत, किंवा तुम्हाला ह्याच्यामधले कुठले प्रोडक्ट आवडले, किंवा तुम्ही ह्याच्यातले आता बघून कुठले बाय करणार आहात, हे सुद्धा तुम्ही मला कमेंट करून सांगू शकता. सो व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका. बाय बाय.